आज आपण नवीन एक गोष्ट घेऊन येतोय. ती आहे फारच महत्त्वाची आहे. ओव्हर थिंकिंग आणि अँक्झायटी. अतिशय महत्त्वाची असं आहे ओव्हर थिंकिंग आणि अँक्झायटी. ही स्त्रियांमध्ये तुम्हाला अगदी फारच दिसेल. जास्त प्रमाणात दिसते ती. असं नाही की पुरुषांमध्ये नाही आहे, पण स्त्रियांमध्ये या गोष्टी जास्त आहे. कारण स्त्रिया जास्त विचार करतात. कुठल्याही छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टींची अँक्झायटी पण घेतात. ओके, तर ह्याच्यासाठी जो दोष आहे तो राहू ग्रह जर तुमचा दूषित असेल, ग्रह अष्टमात असेल किंवा पंचमात असेल, दुसऱ्या घरात असेल, तर अशा किंवा नीच राशीमध्ये असेल, तर अशा वेळेला शनीची पण युती असेल, राहू चंद्राची युती असेल किंवा राहू सूर्याची युती असेल, तर ग्रहण योग निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काय होतं ओव्हर थिंकिंग स्टार्ट होतं आणि मग जास्त विचार, मग विचारातून मग भीती निर्माण होणं आणि भीती निर्माण झाली की मग कन्फ्युजन होणं आणि कन्फ्युजन झालं की सगळ्याच गोष्टी आपल्या सुरळीत चालत नाही. आपण राईट टाईमला राईट गोष्टी न करता चुकीच्या गोष्टी करतो. चुकीच्या वेळेला आणखीन काहीतरी वेगळं करतो आणि अशामुळे काय होतं राहू पण तुमच्या पत्रिकेतला ॲक्टिव्ह होतो. तर अशा वेळेला मी तुम्हाला इथे रेमेडी अशी सांगेल की तुम्ही ना शरीराला डिटॉक्स करा आणि शरीराला डिटॉक्स करता करता डिजिटली पण तुम्हाला डिटॉक्स करायला पाहिजे. म्हणजे सतत आपण मोबाईल या कुठलंही एखादं टेक्निकल जसं आहे डिजिटली आपण ह्या मोबाईल वापरतोय, सतत लॅपटॉपवरती असं. ज्यांना काम करायचं त्यांनी लॅपटॉप वापरा, काही हरकत नाही. पण त्याचबरोबर तुमचं काम संपलं की थोडा वेळ तुम्ही मेडिटेशन्स करा. जास्तीत जास्त तुम्ही सगळे जे काही यूट्यूब बघतात, इन्स्टा बघतात आणि त्याच्यामुळे काय होतं कधी-कधी तो पण एक स्ट्रेस वाढतो ॲक्च्युली आणि कन्फ्युजन पण वाढतं. तर ह्या गोष्टी करू नका. मेडिटेशन्स करा, डीप ब्रीथिंग करा, प्राणायाम करा आणि मुळात म्हणजे ग्राउंडिंग करा. जी पण काही तुमची निगेटिव्हिटी असेल ती तुम्हाला ग्राउंडिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ह्या जो प्रॉब्लेम आहे ओव्हर थिंकिंगचा आणि जो अँक्झायटीचा आहे त्याच्यावरती राहूवरचा दोष आहे. तर राहूसाठी आणखीनही काही गोष्टी मी सांगेल की शिव उपासना पण करू शकता. ओम नमः शिवायचा मंत्रही तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला स्ट्राँग करा आणि स्टँड व्हा.